अजित, काही लोक किती घाबरट असतात ना, म्हणजे बायकोच्या ताटाखालचं मांजर असल्यासारखं वागतात. आय मीन टू से की आता मी जर तुझ्याकडे येऊन तुझ्या आईबद्दल काही वाईट साईड बोलले तर तू माझा जीव घेशील ना? म्हणजे 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 कुठलीही सून जर तिच्या सासूची कंप्लेंट घेऊन तिच्या नवऱ्याकडे आले तर नवरा ते खपवून घेईल का? अजिबात नाही ना. आता मीराचंच बघ, तिने अथर्वच्या आईवर इतका मोठा खून केल्याचा आरोप केला तरी अथर्व तिला काही बोललाय का? काहीच नाही. म्हणजे सॉरी टू से, पण एक सून म्हणून आणि एक बायको म्हणून मीरा खूप चुकते. असो, तर माझ्यासारख्या इतक्या चांगल्या मुलीला सोडून जर एका घर तोडणाऱ्या मुलीशी लग्न केलं काहीच होणार आहे. तुझ्याशी लग्न? गुड जोक माया. खरं तर तुझ्याशी बोलायला माझ्याकडे वेळ नाही. इट्स अ वेस्ट ऑफ माय टाइम. आणि तुझ्याशी बोलणं म्हणजे ना चिखलात दगड टाकण्यासारखं आहे. पण तू मीराचं नाव घेतलंय म्हणून तुला सांगतोय. या आधीही सांगितलंय, परत सांगतोय. तुझी आणि मीराची तुलनाच होऊ शकत नाही. तू तर आहेच फ्रॉड. आणि तुझ्याशी लग्न करणारा एकतर फ्रॉड असेल नाहीतर महामूर्ख. हे अथर्व, मूर्ख कोणाला म्हणतोस? तुला नाही रे, तिच्या नवऱ्याला. हां, मग ठीक आहे. म्हणजे तू मलाच मूर्ख म्हणतोयस? ते तूच ठरवायची. आणि माया, मीराबद्दल बोलताना 100 वेळा विचार कर. आय नो तुला जमणार नाही, पण ट्राय. अथर्व, अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुझं आणि मीराचं जे काही आहे ना सगळं टेम्पररी आहे, संपणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ॲट दी एंड तू फक्त माझा होणार आहेस अथर्व. माया, आर यू मॅड? तू काय बोललीस? तुला कळतंय का तुझं आणि माझं लग्न झालंय? मग तरी तू आता अथर्वच्या मागे मागे का जातेस? तू का त्याला बोलते की तू माझ्या मागे येणार, मी तुझ्या मागे जाणार? यार, आपलं लग्न झालंय. आता माझीच बायको त्या अथर्व समोर असं बोलायला लागली तर यार माझी काय इज्जत राहिली? कम ऑन माया. शट अप. आपलं तसंही लग्न झालं नाही. हा? यार, झालंय आपलं लग्न. असं काय? आपलं लग्न झालंय. आपलं लग्न झालंय. हा, बरोबर. आय वॉज किडिंग अजित, आय वॉज किडिंग. रिलॅक्स. मला बघायचं होतं की तू जेलस होतोस की नाही. तुझी शपथ. ए वेडी, शपथ वगैरे नको घेऊ. आय ट्रस्ट यू. यू शुड. यू शुड. येस. ताई, तुझ्या शक्ती परत आल्या. हो मीरा, माझ्या शक्ती परत आल्या. एकदा करून बघूया. मी त्या अंबिकाला सोडणार नाहीये. तिची शक्ती परत कशी आली? तिची शक्ती परत आली तर काय झालं? काय झालं? त्या अंबिकाने माझ्यावर हल्ला केला, मला वेदना दिल्या. आणि हेच सगळं ती पुन्हाही करू शकते.
पारड समान झाल्याशिवाय युद्धात खरी मज्जा येत नाही. नाही मार्शरी, हे युद्ध एकतर्फीच असायला हवं, कारण आपल्याला ते जिंकायचंय. यासाठी मी माझं सगळं पणाला लावलंय. तू हे सगळं करून खूप मोठं काही केलेलं नाही. आपल्याला जे मिळवायचंय ते आपल्याला जिथे पोहोचायचंय त्यासाठी फक्त मीराशी 2 हात करून भागणार नाही. त्या आजीमध्ये असणाऱ्या देवीच्या अंशाला, महागौरीला विसरू नकोस. आणि आता तर तुझा सगळ्यात आवडता प्याद म्हणजे ती अंबिका ही मीरा सोबत आहे. म्हणजे ही लढाई कधी एकतर्फी नव्हतीच आणि पुढेही नसणार आहे. माझ्याकडे कालछाया कवच असूनही मला झुंज द्यावीच लागणार. हो म्हणजे रे, चिरतारुण्य सहजासहजी मिळणार नाही. घनघोर युद्धासाठी तयार राहा. बायको, मला मान्य आहे आपला देश अडचणीत आलाय, पण तू आता असा निर्णयावर घेऊ नकोस हा. कोणता निर्णय? काय काय बोलताय का तुम्ही? आता आपण असं मिसाईल सोडलं ना तर जगाच्या शांततेत अडथळा निर्माण होईल. वेड लागलाय का तुम्हाला? काय वाटेल ते बोलताय? मला कळतंय. हे बघ, तसं येरझऱ्या घालतेस ना, म्हणजे नक्की तुझ्या डोक्यात न्यूक्लिअर मिसाईलचा विचार चालू असणार. गप्प बसा तुम्ही, गप्प बसा. मी 1000दा सांगितलंय तुम्हाला, मी विचार करत असताना माझं डोकं खाऊ नका.